अरे त्या रावसाहेबाला कोणी कंट्रोल का नाही करत? तुला नाही जमत ना, मग त्याच्या बहिणीला सांग ना. आता तो मारक्या बैलावानी उधळत निघणार. जो येईल त्याला शिंगावरून उडवत. तुम्हीच म्हणाला होता ना, सारंगचा आणि मुक्ताचा घटस्फोट रावसाहेब घडवून आणणार. मुक्ता आता एकटी पडली. कुठं पडली मुक्ता एकटी? अरे पण त्यांनी काय केलंय? ते कुठे याच्यात पडलेत? पडले नाही, पूर्ण ताकदीनिशी पडले. त्यांचा मला फोन आला होता. मुक्ताला काही झालं तर जिवंत सोडणार नाही याची धमकी पण दिली. निघाले सुद्धा माया तावडीतून मुक्ताला सोडवायला. आधी ज्याचा घटस्फोट होणार होता तो हिला वाचवायला आला. आता जो घटस्फोट करणार होता तो वाचवायला निघाला. कांता थांब थांब जरा, मी काहीतरी करते. हा करा, ते करायच्या आत काहीतरी करा, नाहीतर मारा. हे बघ, तू फोन चालू ठेव. हा मी हे सगळं अंबिका आत्याशी बोलते. हा हे जे तू काही काम केलंयस ना, अप्रतिम आहे. आत्या, अगं जिलेबी काय खात बसलीयस? एक कांताचा फोन आलाय. जिलेबी खाऊ नको म्हणतोय? आत्या अगं त्या सारंगच्या मागे दादाही त्या मुक्ताला वाचवायला गेलेत. अगं पण दादा म्हणाला की सारंग घटस्फोट देणार आहे तिला. आत्या मी पण तेच म्हणते. अगं त्यांनी स्वतः तिला घराबाहेर काढलं आणि आता हे सगळं काय प्रकार चालू आहे? थांब, मी माहिती काढते. हा, आपल्याला नक्की काहीतरी याच्यावर उपाय मिळेल. आत्या एवढा वेळ नाहीये आपल्याकडे. थांब जरा. हॅलो कांता, आता आपल्याकडे एकच पर्याय उरलाय. मुक्ताला संपवून टाका. मला पण हाच पर्याय दिसतोय. हिला सांभाळत बसलो, इकडे तिकडे लपवत बसलो की माई वाट लागली. त्यापेक्षा हिला मारून गायब झालेलंच बरं. कुठल्या धर्मसंकटात टाकलंस तुम्हाला? मोकळेपणाने मुक्ताची काळजी करता येत नाहीये, तिच्यासाठी धावून जाता येत नाहीये. ही सगळी माणसं ना हैवानासारखी त्रास देत आहेत तिला. अगं पण तुझ्यासारखी ताकद नाहीये ना तिच्यात. तू जसा त्यांचा वध केलास, ठार मारलंस त्यांना, तसं ते नाही ना करू शकत. आई अजून किती सहन करायचंय तिने? आई आई तूच तिला या माणसांच्या तावडीतून वाचव. वहिनी, अरे दादा दिसत नाहीये, कुठे बाहेर गेलाय का? हे फळबागेत गेलेत. फळबागेत का गेले? फळबागेत गेले का? हो. अच्छा, एवढी चौकशी करताय तुम्ही? तुमचं काही महत्वाचं काम आहे का? हा, ते काय महत्वाचं काम? महत्वाचं असं काही नाही. म्हणजे आता ते रक्षाबंधन येत आहे ना, तर माझ्यात आणि दादात असे खूप वादविवाद, भांडण तंटे झाले. मी दादाला खरंच खूप दुखावलं. तर मला असं वाटतंय की मी दादाच्या गळ्यात पडावं आणि ओक्साबोक्ती रडावं आणि त्याला विचारावं की बाबा तू मला खरंच माफ केलंयस की नाही ते सांग. मला जाणून घ्यायचंय, तू मला माफ केलंयस की नाही. माझ्यावर राग नाहीये ना तुझा? हे आले ना की बोलावं त्यांच्याशी. सगळ्यांना चांगली बुद्धी दे बाई. हो 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 हो. वहिनी, दादा फळबागेतच गेलाय ना? नाही, म्हणजे मुक्ताला भेटायला गेला नाही ना? मुक्ताने एवढं सगळं केल्यावरही हे तिला भेटायला जातील असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तुमचा तुमच्या दादांवर विश्वास नाहीये का? नाही, विश्वास नसेल ना तर रक्षाबंधन, त्यांच्यासमोर रडणं ही नाटकं करू नका म्हणजे तुम्ही. नाही वहिनी, असं खरंच काही मी
म्हणते की दादा फळबागेत गेलाय, कांता म्हणतो तो गावाकडे. नाही पण मग कांता खोटं कशाला बोलेल? म्हणजे म्हणजे वहिनीला माहिती नाहीये? अच्छा, दादा घरच्यांची फसवणूक करतोय. मोठे मालक, काय करताय? ए बाबा, मी पाया नका पडू. बरं झालं तुम्ही आला. तुम्ही काही करत पण माळमुक्ताला परत आणा. तुम्हीच माळमुक्ताला वाचवू शकता. होय मालक, तुमच्याच हातात आहे सगळं काही. काहीतरी करा. माझ्या लेकीला तुम्ही. हे बघ, ती तुमची मुलगी नाहीये, ती माझी सुद्धा मुलगी आहे. काय वाटेल ते झालं तरी तिला सोडवून आणलं. मुक्ताला जिवंत आणल्याशिवाय मी इथून परत जाणार नाही, काळजी करू नकोस. दादा, अहो पण मुक्ता आणि कांताला शोधायचं कुठे? अहो आपल्याकडे त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन पण नाही आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं आपण? तोच प्रश्न पडलाय मला. त्या नालायक कांताने मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय, त्याच्यामुळे त्याला त्याचं ठिकाण ट्रेस पण करता येत नाही. पण होईल काहीतरी. दादा, स्पर्धेच्या ऑर्गनायझर्सचा कॉल आला होता. ते म्हणाले उद्या सकाळी 10 वाजता मुक्ताला घेऊन मुंबईला या. मुंबईला जायची तयारी कर. हो पण मुक्ता उद्या स्पर्धेत भाग घेणार म्हणजे घेणार, हा रावसाहेबाचा शब्द आहे. तयारीला लाग. हो दादा. थंडी वाजते. थंडी वाजते. वाजू दे थंडी. फार हाडापर्यंत थंडी गेली पाहिजे. तुझ्या मेंदूला शिवली पाहिजे थंडी. तेव्हा तुझा माज उतरत. आता थोड्याच वेळात रात्र होईल आणि रात्र झाली का मी तुला तो याची भीक मागायची. हा, पण तू बोलू शकत नाही, तोंड बांधलंय ना. थांब, मी तुला सोडवतो. म्हणजे काय, तू दयाची भीक मागू शकशील, मनसोक्त रडू शकशील. मायावर तुमते तू तुला माझा राग माहित नाहीये. तुझ्यावर राग दाखवतोय एका बांधलेल्या स्त्रीवर. अरे नामर्द आहेस तू, नामर्द. पुरुषाची ताकद त्याचा गर्व असतो, पण तुझा गर्व, तू ही भीती आहे. पायावर जोर दाखवायचाय ना, पण कसा? असे माय हातपाय बांधून, आजूबाजूला 5-6 गुंड ठेवून. अरे तू इकडं संपली रे तू मर्दानगी. करायचा लढाई माय रक्तात आहे. हार झाले म्हणून हार मानणाऱ्यातली मी नाही. आणि काम करताना जन्म झाला होता मावा. नाळ कापायला कातर नव्हती ना, तर वाईनी दगड ठेचून नाळ कापली होती. ना आई बिघडली ना मी. संघर्ष जन्मापासूनच आहे. आता जे म्हणत होता, थरथरत होती, रडत होती. नाही कांता, तुला कसा मारता येईल ना याचा विचार करत होते. हात जोडून माफी मागणाऱ्यातली मी नाही. ज्या घाणेरड्या चाली आहेत ना, त्याला मी नाही बळी पडणार. मुक्ता शिंदे नगरकर नाव आहे मावं. अरे तुला काय वाटलं, तो पायावर डोकं ठेवून मी जीवाची भीक मागत? अरे हट. शेवटच्या श्वासापर्यंत लढन. असं म्हटलं. आता बोल ना, कुठे गेली तुझ्या तोंडाची धार? हात बांधलेला भाईवर जोर दाखवतोस तू. जन्माला आलेला नामर्द आहेस तू. खरंच मर्द असशील ना, तर माय हात सोड, पण मग जवळ येऊन बघ. काय हिम्मत. असं कशी वाटली? कशी वाटली नामर्दाची लात? नाही रे, दम नाही. खरंच नामर्द आहेस तू. हा जो प्रतिकार केलाय ना मी,
तुला आयुष्यभर लक्षात राहील. तुझे डोळे उघडे असताना बंद असताना तुझ्यासमोर न डगमगणारी, तुझ्यासमोर जीवाची भीक न मागणारी, उलट तुझ्या डोळ्यात आग आणून तुझ्या मर्तनगीला आव्हान देणारी मुक्ता तुला दिसन. मला मारशील पण माझा निर्धार कमी होणार नाही. हारलास रे तू कांता, हारलास. स्वतःला तोंड दाखवण्याच्या लायकीचं नाही राहिलास तू. मला त्रास द्यायला निघालेलास ना? स्वतःला केवढा त्रास तो बघ आधी. हे का आदमीला स्त्रीनं तुझ्यावर येळ आणली. कांता, संपून टाक मला, नाहीतर ना तू संपशील. असा ना तसा तू संपणार आहेस. माझ्या हातून लक्षात ठेव. उतरवणार, तू हा सगळा माज उतरवणार. तू असं समजू नको की तू जिंकते म्हणून. माज तुझी लाज उतरवण्याचाच आहे. असाच सकाळपर्यंत एक एक कपडा फाडून तुझी लाच काढणार मी. भक्ती सोबत जे करायचं होतं ना सगळं तू यासोबत करणार आणि तोपर्यंत करणार. शर्मेनं तू शेवटचा श्वास नाही घेणार. आता बघ माई मर्दानगी. तू लाजू लाजू होशील, डोकं आपटू आपटू मरशील. अरे 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 सोळा घे. अरे कुठे घेऊन चालला मला? अरे काय केलं मी? अरे काय झालं? अरे मला काय घेऊन कुठे घेऊन चाललं मला? सोळा की मला. अरे काय झालं साहेब? कोण तुम्ही आहे? भैरूचा बाप ना? होय, पण तुम्ही कोण आहे? तुझ्या भैरूनं ज्या मुलीला किडनॅप केलंय ना त्या मुलीचा मी सासरा आहे आणि हा तिचा नवरा. भैरूने पळवून नेला? कुठे नेऊन ठेवलं सांग तिला. कुठे आहे तुमचा भैरू? साहेब खरंच माहित नाही हो. तो 4-4 दिवस घरात पण येत नाही. आणि याची नाटकं सुरू झाली. ही नाटकं बंद कर आणि सांग कुठं लपून ठेवलंय त्यांनी. कुठे आहे तो भैरू? कुठेही लपून बसलेला असला ना त्याला शोधून काढीन मी, कळलं ना? नगरकरांच्या बाईवर हात टाकलाय त्यांनी, त्याचे हात छाटून गावाच्या वेशीवर टांगेन. बघून ना अख्खं शहर असं थरथर कापलं पाहिजे. सांग गपचूप. हो साहेब, देवीची शपथ घेऊन सांगतो. अहो त्याच्याबद्दल आम्हाला काय पण माहित नसतंय बघ. अहो संबळ वाजून पैसे मिळत नाही म्हणून त्याने संबळ वाजवणं पण सोडून दिलं. ते कांत्या शेटकडे काम करतोय. कांत्या शेट त्याला पैसे देतोय. तर 4 पैसे आम्हाला घरामध्ये मिळतात पण आम्ही काय पण बोलत नाही त्याला. अरे पण 4 पैसे तो कसे मिळवतो? कुठलं काम करून घेतो तो कांता त्याच्याकडनं? विचारणं जबाबदारी नाही तुमची आई बाप म्हणून? काय करतो तो? कांताच्या तळवेत चाटतो तो कांता त्याला दुसऱ्यांच्या पोरी पाळींना उचलायला लावतो, त्यांच्यावरती अत्याचार करतो. आणि ते असे आणलेले पैसे तुम्हाला हवेत? काय बोलायचं बुवा? अहो तो आमचं काय ऐकतच नाही ना साहेब. ठीक आहे, मग मी बोलतो. कुठे लपून बसलेला असला ना त्याला असं शोधून काढीन ना मी आणि त्याचे असे हाल करीन ना मी कुत्र्यासारखे. तुम्ही बघत राहा. हो नका साहेब. हो नका साहेब. हो साहेब, आम्ही समजून सांगू त्याला, पण तुम्ही त्याला काही करू नका. ठीक आहे, नाही ना सांगायचं. उचला रे याला उचला. चला घेऊन चला. कुठे घेऊन चालले याला? कुठे घेऊन जातात? जोपर्यंत माझी सून मला सही सलामत सापडत नाही तोपर्यंत हा तुझा नवरा माझ्याकडे उधार राहिला. चला रे घेऊन चला. साहेब आम्हाला माहिती असतं ना तर पुढच्या मिनिटाला तुम्हाला घेऊन गेलो असतो. खरंच माहितीने विश्वास ठेवा हो. नशीब समजा बाईच्या बदल्यात बाईला उचलत नाहीये मी. नगरकरांवर संस्कार आहेत. दुसऱ्या कुठल्याही स्त्रियांना आम्ही हात लावत नाही, कळलं ना?
उचला रे याला, काय बघताय? उचला, चला घेऊन चला. थांबा थांबा, त्यांना घेऊन जाऊ नका. मी भैरूला फोन लावून बघते. फोन लागत नाही, त्याचा बंद ठेवलाय त्यांनी. आपण साहेब एकदा लावून बघते ना, लागला तर लागला ना. ठीक आहे, लावा. लाव फोन लाव. अगं लागतोय की नाही? फोन बंद आहे. आहे ना, बंदच राहणार तो आता. जोपर्यंत भैरू सापडत नाही, जोपर्यंत माझी सून मला सापडत नाही, तोपर्यंत हा तुमचा नवरा माझ्याकडे राहील. उदार, चला घेऊन चला रे, घेऊन चला याला. साहेब अहो मी यांना कुठे घेऊन चालले? अहो आज जोडते तुमच्या पोराच्या चुकीची शिक्षा बापाला काय देत हो साहेब. अहो मग आम्ही कोणाच्या चुकीची शिक्षा भोगतोय? माझी सून कोणाच्या चुकीची शिक्षा भोगते? आणि कशा करता भोगायची? काय त्या निष्पाप पोरीने कुणाचं घोडं मारलंय? ते काय नाही, बघता काय रे, उचला चला. हे ऐकणार नाही, चल रे. थांबा. दादा गावातली सगळीच लोक काय माहित नाही म्हणाले. ते गावात असतील असं मला वाटत नाही. आपण ना गावाच्या बाहेर जाऊन बघू. चला दादा, एक्झॅक्टली कुठे जायचं? भजनवाल्यांकडे जाऊया. तो भजनवाल्यांच्या तिथंच सापडेल, खात्री आहे मला. चला गाडीत बसा, तिथे सापडेल तो. याला घेऊन चला. सांगता शेठ, मुक्ता लई शानी आहे. हे उगाच तुम्हाला चिडके लावायला जाणून बुजून बोलत असेल. मला वाटलं तुम्ही खरंच मारताय की काय, पण तुम्ही तसं नाही केली. लय हुशारी दाखवली तुम्ही. तिच्या इज्जतीवर हात टाकला ते बरं केलं. बाई किती बी हिंमतवर असू द्याव, कपड्याला हात लागला बरोबर शानी होती. आणि त्यात तुम्ही भक्ती सोबतचा मधुचंद त्याच्या सोबत करायला या धमकीनंच घाबरून गेली. धमकी नाही, धमकी नाही भैरू, खरोखरच तिच्या सोबत मधुचंद्र करणार आहे मी. तो लाजू लाजू झाला, तो खाजू खाजूच मी आला. फार उद्ध्वस्त करून टाकणार मी तिला. भोगा झाली पाहिजे ती. करा करा, जे करायचंय ते करा. आणि एकदाची मारून कुठतरी फेकून देऊ. पण टेन्शन त्या रावसाहेबाचं आहे. किंवा रावसाहेब आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असणार, सगळीकडे शोधत असणार आपल्याला. भैरू, आपल्यापर्यंत पोहोचला तर अहो कसा पोचणार? ही जागा आहे नाही, हे कोणालाच माहिती नाही आहे. आणि त्यात मोबाईल आपले स्विच ऑफ आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, शांत व्हा. त्या मुक्ताचा कार्यक्रम झाला, तिची बॉडी न्यायच्या भानगडीत पडायचं नाही. इथंच त्या ठिकाणी लावू. ही चांगली आयडिया आहे. ये बाहेर, बाहेर बोला. इकडे देवा देवा, अहो मारता का आला? काय झालं? काय चाललंय इथे? भजन चालू आहे. भजन चाललंय. भजनाच्या ठिकाणी एखाद्या बाईला आणून तिला किडनॅप करून ठेवतो. तुम्हाला शरम नाही वाटत? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ए खरं खरं सांगा ना, इथल्या इथे गाडून टाकीन तुला मी. अहो रोज सकाळी आम्ही येतो, भजन करतो आणि निघून जातो. आणि नंतर किती वेळेला येता? परत दुसऱ्या दिवशी सकाळीच येतो आम्ही इकडे. दिन नाही काय हो? भैरू पवार तुमच्याकडे पक्वाच बाजवायला यायचं ना? हो, त्याचं काय? त्याचं काय? हा, आता आठवलं. या घराची एक चावी त्याच्याकडे पण आहे. मला वाटतं बहुतेक त्यानेच त्या चावीचा गैरवापर केला असावा. यापुढे मी कोणावरही विश्वास ठेवणार नाही.
आणि सगळ्यांकडून चाव्या परत घेऊन टाकेन. माफ करा मला, याच्या पुढे नाही माझ्याकडून चूक होणार, नाही चूक होणार. आई 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 ग. अरे त्या भैरूने नाही जागा ना आपली दुसऱ्या कोणाला तरी वापरायला दिली आहे. त्याला याच्या पुढे इथे उभं करायचं नाही. आई ग.